जुन्या नाशिकमध्ये एका घर क्रमांकावर तब्बल 813 मतदारांची नोंदणी झाल्याचा धक्कादायक प्रकार काल जयंत पाटील यांनी निवडणूक आयुक्तांच्या समोर उघडकीस आणलेला होता आणि त्यानंतर नेमकं हा प्रकार कुठे झाला याचा शोध आम्ही घेत होतो आणि जुन्या नाशिक परिसरातल्या शिवाजी चौकातल्या नानावली परिसरामध्ये आम्ही पोहोचलो। या ठिकाणी या दृश्यांमध्ये आता आपण सध्या जी इमारत पाहतोय साई सखा पार्क नावाची ही इमारत आहे। गेल्या काही वर्षांपूर्वी या ठिकाणी एक छोटासा वाडा होता आणि मांडे कुटुंबीय या ठिकाणी राहत होते। आता काही वर्षांपूर्वी या ठिकाणी तो वाडा पाडून ही इमारत या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे आणि आता देखील साधारणपणे 12 फ्लॅट्स या इमारतीमध्ये आहेत आणि जवळपास 10 एक कुटुंब या इमारतीमध्ये राहतात। आपण जर बघितलं तर काल ज्या पद्धतीने हा सगळा प्रकार समोर आणण्यात आलेला होता त्यानंतर खरं तर नाशिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात खळबळ उडालेली होती, कारण अशा पद्धतीने एका वाड्यामध्ये किंवा ज्या घर क्रमांक देण्यात आलेला होता, आपण जर ही सगळी जागा बघितली तर अतिशय छोटीशी अशी ही जागा आहे। पूर्वी एक छोटासा वाडा होता आणि आता ही सगळी बिल्डिंग आहे। मात्र इतक्या कमी जागेमध्ये 813 मतदारांची नोंदणी किंवा 813 मतदार कसे आले हा देखील प्रश्न ही सगळी इथली परिस्थिती पाहून आपल्याला पडतोय। या बिल्डिंगमध्ये राहणारे काही नागरिक आपल्या सोबत आहे। दादा, किती वर्षापासून? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 4 वर्ष झाले सर आम्हाला इथे। या आधी काय होतं या ठिकाणी? या ठिकाणी काहीच नव्हतं सर, पडीच जागा होती, एक वाडा होता त्यांचा मांडे साहेबांचा, बाकी काहीच नव्हतं। त्यांच्या कुटुंबियांमध्ये किती जण होते ते तर अंदाज नाही माहिती, पण आता जेव्हा राहतायत ते इथं तर 3 लोक आहेत सर, ते आई वडील आणि मांडे काका स्वतः। तुम्हाला किती वर्ष झाली? आम्हाला 4 वर्ष झाले सर इथं। 4 वर्षांपासून तुम्ही इथे राहताय। 813 हा जो घर क्रमांक आहे इथला 813 मतदारांची नोंदणी झाल्याचं या ठिकाणी धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। 813 लोक तुम्ही कधी पाहिली तिथे राहताना? तर इथं 30-40 लोक, मॅक्झिमम 30-40 लोक असेल सर, एवढे 800 नसतील। वाढले तर वाढले 50 लोक भेटेल तुम्हाला, एवढे 800-850 म्हटल्यावर नाही। साधारणपणे तुम्ही या ठिकाणी या 10-12 फ्लॅट्स आहेत इथे, किती लोक असतील 12 फ्लॅट्स? मिनिमम 30 नाही तर मॅक्झिमम 40 लोक आहे सर, त्याच्यावरती नाहीत भेटणार। त्याच्यातही सर 2 जे घर आहेत, एक 4 नंबरचं आणि 11 नंबरचे जे फ्लॅट्स आहे तिच्यात भाड्याने राहतात दोन फॅमिलीज। आपण पाहतोय ही ती इमारत आहे जो घर क्रमांक देण्यात आलेला होता। पूर्वीचा अगदी छोटासा वाडा होता, मांडे कुटुंबीय इथे राहत होते। आता देखील त्या कुटुंबियांमधले 3 सदस्य याच ठिकाणी या इमारतीमध्ये राहत आहेत आणि उर्वरित फ्लॅट्स जे विकण्यात आलेले होते ती लोक सुद्धा या ठिकाणी राहतात। मात्र 12 फ्लॅट्स मिळून देखील अवघे 30 ते 40 लोक या ठिकाणी राहत असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे 813 मतदारांची ही जी नोंदणी किंवा 813 मतदार नेमके कुठून आले हा देखील प्रश्न आता या सगळ्या निमित्ताने उपस्थित होतोय। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।